गोष्टी दिलेल्या आहेत. तर फक्त एक प्रश्न विचारून कारण सामना सुरू सामना ऑन करा. नंतर फीलिंग इम्पॉर्टंट हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही कमवलेला आहात. सांगाल या धावांबद्दल? हा नक्कीच मी घरून ठरवूनच आलतो की आता मॅन ऑफ द मॅच घ्यायचीच आणि मी पूर्ण दिवस काल ग्राउंडवर होतो. तर पूर्ण अभ्यास केला होता केजीएफ किंगच्या बॉलरचा आणि त्याचा आज यश आम्हाला मिळालेलं आहे. इथे पूर्व बस खूप चांगला आहे. जॉईन युअर टीम अँड एन्जॉय दी पार्टी. तर हे होते मंथन ज्यांना मिळाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. पुढचा सामना आपण स्टार्ट करतोय. आपण पाहत राहा 7S लाईव्हवर बारामती प्रीमियर लीग सीझन 6. पहिल्या चेंडूवर फलंदाज होतोय बाद. सुरुवात दमदार होते टीम सुपर स्ट्रायकरची. अशा सुरुवातीसाठी तर संतोषला ओळखलं जाते. पहिला धक्का बसतोय टीम शिवशंभो स्मॅशर्स. Jazz in the mix. तर दादासाहेब दांगडे आणि किशोर मासाळ यांचा संघ सुपर स्ट्रायकर आपण पाहतोय आणि एका बाजूला सचिनजी दातीर यांचा संघ पाहतोय शिवशंभू स्मॅशर्स. आणि पहिल्याच बॉलवर संतोष लष्कर यांनी करून दाखवलेला आहे. पहिल्याच बॉलवर सूरजला परतीचा प्रवास करावा लागतो आणि काय सुरुवात सुपर स्ट्रायकरची. खरं तर शिवशंभू स्मॅशर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे पण थोडेसे अडखळले सूरज. ऑन साईडला खेचून मारलाय पण क्षेत्ररक्षक काहीच स्क्वेअर लेगला अचूक कलेक्शन आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. प्रत्येक कॅप्टनचा एक वेगळा माइंडसेट असतो आणि तोच माइंडसेट शिवशंभो स्मॅशरचा की 70-80 धावा बनवायच्या. समोर एक भलं मोठं टार्गेट सेट करायचं आणि त्यासाठी अजून वेळ आहे. वेळ हातातून गेलेली नाही आहे पण सकाळी चांगली सुरुवात सुपर स्ट्रायकरच्या वतीने पाहायला मिळाली. विजयी सुरुवात आपण पाहिली. शिवशंभो स्मॅशर आतापर्यंत सामने खेळलेले आहेत 2 आणि 2 मध्ये अजूनही खातं खुललं नाही आणि ती प्रतीक्षा आहे, अपेक्षा आहे, शाश्वती आहे की ते आता खातं खोलतील. तर पाहूया त्यांचं स्वप्न ते पूर्ण होते का. निलेश स्ट्रायकर एंडला हलक्या तर ग्लाइड केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटचे डीप मधून पोहोचतील थर्ड मॅनला. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतोय आणि या 2 धावा खूप महत्वाच्या होत्या. धावसंख्या झालेली आहे 3. 1 गडी बाद. 3 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. संतोष लष्करचा जल्लोष पहिल्या चेंडूवर आपण पाहिला आणि ते बनते सुद्धा जेव्हा महत्वपूर्ण फलंदाजाला आपण बाद करच अपेक्षा भंग झाली तर मग ती नाराजी निराशा कॅप्टनच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली आहे प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकल्यानंतर 3 धावा 1 गडी बाद. ऑन साईडला स्वीप केले बॉलला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. स्क्वेअर लेग मधून पुढे देतो पण एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची होईल वाढ. धावसंख्या 4. 1 गडी बाद. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं आतापर्यंत संतोष लष्करचं. जर आपण सकाळचा जर खेळ पाहिला सुपर स्ट्रायकरचा तो देखील संतोषने चांगला घडवला होता आणि त्याचमुळे एक माइंडसेट जसा मी उल्लेख केला होता डावाच्या सुरुवातीला की सर्व प्लॅन्स ठरले असतात आणि जर प्लॅन्स ठरलेले पूर्ण होतात तर मग कॅप्टन प्लॅन्समध्ये चेंज करत नाही. तेच पाहायला मिळालं. जो क्रमांक मागच्या सामन्यामध्ये संतोषचा होता गोलंदाजी करताना तोच आता पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप केलंय. बॉल फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. पहिलं यशस्वी षटक संपवलेलं आहे संतोषने. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 4. 1 गडी बाद. शिवशंभो स्मॅशर्स घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. कम ऑन डीजे अनिकेत. आय गेस कॅप्टनने टाइम मॅच करून घेतलेला आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण टाइम मॅच करून घ्या. जो कालावधी तुम्हाला मिळालेला आहे त्याच कालावधीमध्ये आपण तो डाव संपवायचा आहे. ती सूचना सातत्याने आपण देत आहोत, देत राहू, देत राहणार. बघा आपण कॅमेरा अँगल घेऊया 3ऱ्या षटकानंतर 7S लाईव्ह. त्यानंतर आपण ती गोष्ट नमूद करूया की नवीन काय आहे. जर माणसाकडे बुद्धी आहे तर ती बुद्धी व्यवस्थित वापरली गेली पाहिजे आणि या ठिकाणी चांगलं बुद्धी कौशल्य योगेश भटकर आणि सर्व आयोजकांकडे आहे आणि आपण ती चर्चा 3ऱ्या षटकांत करूया. नवीन संकल्पना काय आली या स्पर्धेत.
रिव्हर्स हिट प्रॉमिसिंग आहे, कन्व्हिन्सिंग आहे आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. संतोष सांगळेचं स्वागत. गेलेला आहे. दरम्यान दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने होते. बघा ही जो फ्लॅग्स आहेत, जो संघ खेळतोय त्या संघाचे फ्लॅग्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील रोवलेले. आता आपण जर गुलाबी रंगाचा फ्लॅग पाहिला तो आहे सुपर स्ट्रायकरचा आणि भगव्या रंगाचा फ्लॅग जो आहे तो आहे शिवशंभू स्मॅशरचा. तर प्रत्येक सामन्याच्या दरम्यान ते फ्लॅग्स बदलले जातात. हे एक नवीन कॉन्सेप्ट आपण बारामती प्रीमियर लीगच्या माध्यमातून या क्रिकेट विश्वामध्ये पाहतोय. आणि यानंतर अजून नवनवीन गोष्टी तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा बारामती प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप स्क्वेअर लेगला मोठा चेस आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकासाठी. पायाच्या सहाय्याने बॉलचा पाठलाग केला, बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न केला पण मात्र प्रयत्न पडतो कमी आणि मिळते 4 धावांची. आम्ही येतोय चौकात. धावसंख्या 12 झालेली आहे. बघा मी म्हणालो होतो की प्रत्येक षटकामध्ये काही ना काही वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल. एकच खेळाडू 6 षटकं खेळणार नाही किंवा 6 षटकं हाताळणार नाही. ऑन साइडला स्लॉग स्वीप, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. निलेश लोणकर आता थांबण्याचं नाव घेणार नाहीये, निर्धार केलाय पक्का. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा एकंदरीत 6 षटकार. कर्तृत्वाचे डंख लागल्याशिवाय यशाचे पंख तुम्हाला लागत नाही आणि या ठिकाणी कर्तृत्व आहे निलेशकडे. फुल टॉस, ट्रॅप रचला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. चोख प्रतिउत्तर संतोष सांगळे देतोय पण त्या ठिकाणी बघा आता ज्या गोष्टीसाठी जी भीती बाळगली जात होती की कुठेतरी थांबायला हवं होतं पण थांबण्याचा निर्णय नव्हताच. निलेशचा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न फसला. 17 धावा करून पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत येत आहेत निलेश लोणकर. बघा हे कन्सेप्ट तुम्ही नेहमीच पाहिलं असेल पण या ठिकाणी BPL बारामती प्रीमियर लीग हे जर तुम्ही बर्ड आय व्ह्यूने जवळपास 500 मीटर उंचीने जरी पाहिलं किंवा हेलिकॉप्टरमधून जरी पाहिलं तरी तुम्हाला हे BPL लिहिलेलं पाहायला मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर. आणि ते व्यवस्थित मॅन्युअली ग्रास कटिंग करून केलं. आपण अजून जास्त झूम इन करतोय 7S लाईव्हच्या माध्यमातून आणि तुम्हाला कळेल की व्यवस्थित जी अक्षर आहेत त्यांना ग्रास कटिंग करून कलर केलेला आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची उंची किती आहे त्याचा नेम आपण साधू शकतोय. दरम्यान अजय आवळे सरांना आपण पाहिलं, नेहमीच मागच्या 3 वर्षांपासून अजय आवळे सर या स्पर्धेशी जुडलेले आहेत. प्रेक्षक खेळाडू आपण पाहतोय. दरम्यान श्रीराम सोळे आज वाढदिवस आहेत श्रीरामचा. ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न आणि श्रीरामने पहिल्याच बॉलवर आपलं काम दाखवण्याची सुरुवात केली. बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं, आल्या पावले त्या ठिकाणी चौकार आलेला आहे श्रीरामच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे 22. इम्पॉर्टंट आहे तुमचा खेळण्याचा स्तर. मागच्या 2 सामन्यामध्ये तो स्तर जर तुम्ही टिकवू शकला नाही तर मग तो उच्च स्तर तुम्हाला दाखवावा लागेल आणि तोच स्तर आता निलेश लोणकर यांच्या वतीने या अगोदर दाखवला गेला. ते जसे बाद झाले श्रीराम आले आणि श्रीरामने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. त्या पुढच्या बॉलवर एक सिंगल आली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23, 2 गडी बाद. शिवशंभू स्मॅशर्स. आतापर्यंत संतोष सांगळेचं षटक हे 19 धावांचं राहिलं होतं आणि संतोष लष्कर यांनी 4 धावा खर्च करताना 1 विकेट मिळाला होता. दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेलेला आहे जरूर पण संतोष लष्करच्या सुरुवातीला न्याय मिळाला नाही हेच कुठेतरी आता या डावामध्ये दिसून आलेलं आहे आणि पुन्हा एकदा म्हणूनच ती जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर संतोष लष्कर घेत आहेत. आवश्यक आहे पर्याय योग्य त्या वेळी वापरणं आणि तेच तुम्हाला 7S लाईव्हच्या स्क्रीनवर पाहायला मिळालं. सर्व गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष केंद्रित करायचं आहे. योजना प्रत्येकाने आखलेली आहे. योजना मैदानात आणण्यासाठी ती मेहनत सुद्धा घ्यावी लागेल आणि तीच मेहनत आता पाहायला मिळालेली आहे आतापर्यंत सुपर स्ट्रायकरचे कॅप्टन संतोष लष्करकडून.
इंद्रजीत अजूनही थोडे शांत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला वाट पाहत आहेत आपल्या योग्य त्या संधीची. श्रीरामच्या वतीने आतापर्यंत 5 धावा मिळालेल्या आहेत शिवशंभो स्मॅशर्सला. ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. बॅटस्विंग आणि बॅकलिफ्ट या 2 गोष्टींचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे आणि तीच साधण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. प्रत्येक फलंदाजाचा एक कम्फर्ट झोन ठरलेला असतो कुठल्याही मैदानावर. काही जणांचा पॉईंट ते एक्स्ट्रा कव्हर असतो, काही जणांचा सरळ असतो आणि काही जणांचा मिड विकेटपासून लॉंग लेगपर्यंत असतो. आणि त्याचमुळे गोलंदाजाचा आढावा देखील तितकाच महत्त्वाचा आहे की कुठल्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे. यावेळेस ड्राईव्ह केला आहे बॉलला, ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. क्षेत्ररक्षक टिप्स एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेनं धावफलक जातोय 2 गडी बाद 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स शिवशंभो स्मॅशर्स. थोडासा वेळ घेताना जातोय श्रीराम आणि इंद्रजीतच्या वतीनं. जे रास्त आहे, सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. चांगली बॉल ग्रिपिंग आहे संतोषकडे. सन्माननीय दादासाहेब दांगडे साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव निखिल आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी पेव्हलियन बॉक्समध्ये पोहोचलेले आहेत. निखिलजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. गती परिवर्तन होतं ते ओळखलं नाही. लॉंग ऑनला खेळले, ताकद लावली आणि ताकद लावल्यानंतर मग बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यापासून राहत नाही फलंदाज. ताकदीचा फटका, खेचला षटकार, 6 धावा. षटकार येतोय आणि आता श्रीरामची ताकद पाहायला मिळाली. खरं तर दूर होता बॉल फलंदाजापासून, पण त्याने आवाक्यात घेतलं आणि मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला फेकलं. श्रीराम ऑन स्ट्राईक. बॅटची लिडिंग एज, बॉल विकेट किपरच्या मागे, शॉर्ट स्टॉपला बीट करत बॉल जाईल. लॉंग स्टॉप, सीमारेषा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय श्रीराम. जबरदस्त करतोय काम आपल्या संघासाठी. चौकार, 4 धावा. चौकार, षटकार हेच तर आहे गणित सोडवण्याचं योग्य समीकरण आणि ते समीकरण श्रीरामच्या वतीने वापरलं जाते. 6 चेंडू त्यांनी घेतलेले आहेत आणि 6 चेंडूंमध्ये त्यांनी 16 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. संतोष लष्कर यांच्या विरोधात आता त्यांची प्रतिउत्तराची खेळी. पण आता बघा, हवेत आहे बॉल, गोलंदाजाकडे आहे ॲबिलिटी, पण क्षेत्ररक्षकाकडे दाखवली नाही ती क्षेत्ररक्षणाची क्वालिटी आणि त्याचमुळे झेल हातातून निसटलेला आहे. संतोषने संधी निर्माण केली पण संधी हाती आली नाही. सुपर स्ट्रायकरच्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवशंभो स्मॅशर्स पोहोचलेला आहे 36 वर. 36 धावा, 2 गडी बाद, 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3. प्रत्येक प्रेक्षकाची अपेक्षा असते की माझ्या खेळाडूने कडक खेळ खेळावा, बेधडक खेळ खेळावा, क्वालिटीचा खेळ खेळावा आणि तोच खेळण्यासाठी प्रत्येकजण खेळतोय. पण प्रतिस्पर्धी खेळाडू देखील त्याच ईर्षेने खेळतो की कसं मी ऑपोजिशनला बीट करू शकेन, ऑपोजिशनला थांबवू शकेन, ऑपोजिशनला संभ्रमात टाकू शकेन. हाच क्रिकेटचा खेळ आहे, एकमेकांचा आढावा घेऊन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा. खूप चांगले रिफ्लेक्सेस, ॲनिमेशन्स आपण पाहतो 7S लाईव्हवर. शिवशंभो स्मॅशर्स आणि सुपर स्ट्रायकर्स या दोन्ही संघांचे लोगो फ्लॅश होताना पाहायला मिळत आहेत. मॅच नंबर 10 आहे, ग्रुप मॅच आहे, लीग स्टेज आहे. प्रत्येक संघाला 7 सामने खेळण्याची सुवर्ण संधी बारामती प्रीमियर लीगमध्ये. तसेच खेळाडूंना पर्सच्या माध्यमातून कॅश देखील आपण देत आहोत. हे देखील एक नवीन कॉन्सेप्ट आपण मागच्या 2-3 वर्षांमध्ये पाहिलेला आहे. 30,000 रुपये आपण प्रत्येक संघाच्या खेळाडूंना पर्सच्या माध्यमातून देतोय. जितकी बोली तुमच्यावर लावली जाते तितकी रक्कम तुम्हाला मिळते. तर हे देखील महत्त्वाचं आहे, तुमच्या खेळाला तो वाव मिळतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक सिंगल मिळेल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल कारण मिसफील्ड आहे आणि मिसफील्ड झाल्यानंतर मात्र गोलंदाजाची अटॅकची शील्ड तुटते, आत्मविश्वास कमी होतो. तेच पाहायला मिळालं. एक मिसफील्ड आणि त्यानंतर एका धावेच्या बदल्यात 2 धावा मिळालेल्या. सोनू भिसे मागच्या पर्वामध्ये ज्यांना एक चांगला पुरस्कार मिळाला होता, बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता आणि म्हणूनच त्यांच्यावर देखील ती अपेक्षा आहे
अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं आवश्यक आहे. धावसंख्या 38, 2 गडी बाद. शिवशंभो स्मॅशर्स. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक, सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर पॉईंट डीपला. यावेळेस बघा ताकद आहे, नजाकत आहे. चेंडूवर केलंय आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. ज्यांचा वाढदिवस असतो, वाढदिवसाच्या दिवशी सगळेजण चांगलेच खेळतात आणि आमच्यापर्यंत ही माहिती आलेली आहे की आज श्रीरामचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस दणक्यात साजरा करायचा आहे. तोच प्रयत्न सातत्याने श्रीरामचा दिसून आलेला आहे. धावसंख्या 44. सोनू बिसे. आखुटोपेचा बॉल पूल केलंय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा प्रयत्न चांगला होता. पुन्हा एकदा त्यांनी उडी घेऊन बॉलला आत ढकललं. दरम्यान 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेतच. आणि भाऊया या ठिकाणी आपण येतोय वॉर रूम मध्ये चेक करणार आहोत की बॉल अडवला गेला आहे की नाही. पंच या ठिकाणी आता येतील स्ट्रॉंग रूम मध्ये 7S लाईव्हच्या. पण खरंच क्वालिटी अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. जवळपास चित्र स्पष्टच आहे पण पाहूया पंचांचा निर्णय येतोय काय, कारण शहानिशा करणं आवश्यक आहे. जर आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरतोय तर ते तंत्रज्ञान नक्कीच आपण कामी आणणार आहोत. दोन्ही संघांचा संभ्रम दूर करणार आहोत. तर पाहूया फर्स्ट कनेक्शन टू ग्राउंड कधी होतं, बॉल आत कधी ढकलले गेले आणि डेफिनेटली हा षटकारच आहे. तर या 6 धावा आहेत. तर 6 धावा मिळतील. श्रीरामने जबरदस्त काम आजच्या दिवसभरामध्ये केलंय आणि प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडलेला आहे. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि विठ्ठल दानवले जबरदस्त प्रयत्न विठ्ठलसाठी टाळावून जाऊ द्या, कारण प्रत्येक चांगल्या खेळाचं समर्थन आपण करणार आहोत आणि विठ्ठलने तो एक चांगला प्रयत्न केला. षटकार आपण जोडतोय. हे सर्व खेळाडू बघा एकत्र आहेत. मैदानाच्या बाहेर आपण एकमेकांचे मित्र आहोत, मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे प्रतिद्वंद्वी आहोत. धावसंख्या 50, 2 गडी बाद. सरळ बॅटचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक आहेत, उंच उडी घेतात आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. श्रीरामला परतावा लागेल आणि चेतनने तो झेल टिपलेला आहे आणि श्रीरामचा खेळ संपलेला आहे आणि गोलंदाज सोनू बिसेच्या हातात जाते विकेट. DJ Ash. इस जंगल में हम दो. 50 रन्स ऑन बोर्ड. ऑप्शनच्या बाहेरचा वाईड हाफ व्हॉलीबॉलचा. श्रीरामने वाढदिवसाच्या दिवशी चांगलाच खेळ सादर केलेला आहे आणि तो आदर प्रेक्षकांचा त्यांनी कमवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर सूरज 0वर बाद झाले, त्यांची कमतरता त्यांनी भरून काढली. निलेश जास्त काळ टिकू शकले नाहीये, त्यांची कमतरता त्यांनी भरून काढली आणि एक मधल्या फेजमध्ये धावसंख्येचा आलेख चालता ठेवण्याचं काम एकंदरीत श्रीरामने केलं. आकाश काळे पिन शिटिंगसाठी ओळखले जातात. शेवटच्या टप्प्यावर ते माघार घेण्याच्या इराद्यात नसतात, पण सोनू बिसे यांची कामगिरी त्यांनी चोख अदा केली. विकेटचा शोध त्यांनी घेतला, पार्टनरशिप ब्रेक केली. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा राहिलाय. सोनू ओव्हर द विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईड यॉर्कर. खेळाडूंसमोर आव्हान ठेवणं खूप गरजेचं आहे आणि कॅप्टन तेच आव्हान प्रत्येक खेळाडूंसमोर ठेवत असतो. आता सोनू बिसेवर ते आव्हान ठेवलेलं आहे संतोषने की मागच्या एकाच पर्वात चांगली कामगिरी करून चालणार नाही, तर प्रत्येक पर्वामध्ये तुमच्याकडून तीच अपेक्षा तुमच्या चाहत्यांची आहे आणि तीच आता पूर्तता सोनू बिसे करतायत. विकेटनंतर डॉट बॉल येतो. धावसंख्या 50, 3 गडी बाद. फुल टॉस बॉल बॅटच्या आउटसाइड एज. बॉल गलीमधून मागे जातोय. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉईंटचा पोचेल, गलीचा पोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळते. एका धावेला 2 धावांमध्ये रूपांतरित केलं जाते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 3 गडी बाद, 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम शिवशंभू स्मॅशर्स. फायदा मिळवण्यासाठी कधी कधी कायदा विसरावा लागतो, असं क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. कधी कधी अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक सुद्धा तुम्हाला खेळावे लागतात. पण या ठिकाणी पहा ना, जर आपण निलेश आणि श्रीरामच्या खेळाचा आढावा घेतला तर एक चांगली बॅटिंग त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. अटॅकिंग बॅटिंग. दोन्ही संघाचे मेंबर्स तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होताना पाहायला मिळत आहेत. प्लेइंग 11 ची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर येत आहेत सुपर स्ट्रायकर्स या संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर
चेतन येत आहेत, त्यांनी चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी केला होता. चेतन बारावकर, पश्चिम महाराष्ट्रात चांगलं क्रिकेट चेतन बारावकर यांच्या वतीने आपण नेहमीच पाहिलेलं आहे. आणि आता पाहूया बारामतीच्या स्टेडियमवर चेतन बारावकर यांची गोलंदाजी त्याच दर्जाची पाहायला मिळेल का. दर्जा प्रत्येकाकडे असतो, तो राखणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त एकाच दिवशी सुपरस्टार बनून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. रोज सुपरस्टार असल्याचा भास तुम्हाला व्हायला हवा, तरच तो खेळ तुमच्या वतीनं संघाला मिळतो. पिचिंगवर लक्ष घातलं जाईल. यस, आपण येतोय वॉररूममध्ये चेक करणार आहोत बॉल पिच कुठे झालाय. तर यस, हा नो बॉल आहे. थँक्यू भूषणजी जगताप. बघा, ही खेळाडू वृत्ती खूप महत्त्वाची आहे. जरी आपण ऑपोजिशनमध्ये आहोत पण आपल्याला खेळ कळतो आणि आपण खेळासाठी रात्र दिवस मेहनत घेतलेली आहे. स्वतः आयोजक आहेत भूषण भैया आणि त्याचमुळे ती खेळ भावना ते जोपासतात. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल धावसंख्या झाले 3 गडी बाद 53, 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. फ्री हिटच्या बॉलवर खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर हा झाला होता. बॉल पोचतोय लॉंग ऑनला. एक सिंगल मिळते का, तर त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. अजूनही तो वेळ मिळतोय फलंदाजांना, कारण जर आपण आयडियली धावगतीवर लक्ष वेधलं ते 13च्या गतीने धावफलक पुढे सरसावतोय. त्याचमुळे अजूनही ती इच्छा धोकादायक वळण घेण्याची नाही आहे फलंदाजांची. पण या ठिकाणी ताकद आहे आकाश काळेकडे. बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन पूर्ण केलंय. 6 धावांचं इंटेन्शन. षटकार. नागेश चमचम करता है ये नशीला. षटकार आलेला आहे. आणि काय आकाश काळे, जसं मी बोललो होतो की यस, शेवटच्या टप्प्यावर आकाश काळे बहारदार खेळ खेळतात. तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 60. ऑन साइडला खेचून मारलाय. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे आपल्या टॅलेंटची गरज आहे. लगातार दुसरा ठोकलाय अफलातून. षटकार. टॅलेंटेड प्लेयर आहेत आणि तो टॅलेंट तर पाहायला मिळालेला आहे. दरम्यान धावसंख्या झाले 66. डीजी लायन्स आणि भापकर नॉट 7 दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या बाजूला थांबायचंय. डीजी लायन्स आणि भापकर नॉट 7 बी रेडी फॉर टॉस. आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. जर कॅप्टन उपस्थित नसले तर मग षटकांमध्ये कपात केली जाईल. दोन्ही कॅप्टन्स बी रेडी. भापकर नॉट 7 टायगर्स आणि डीजी लायन्स. 3 गडी बाद 66 धावा. आकाश काळे यांनी त्यांचा तो स्फोटक खेळ दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. ॲग्रेशन बघा, स्टान्स बघा, अटायर बघा. ड्राईव्ह केलाय बॉलला. मिड ऑन नाहीये पण मिड ऑफ आहे, त्याचमुळे तो उजवीकडे सरकेल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल. एका धावेची वाढवून धावसंख्या पोहोचते 66 धावा. 66 रन्स ऑन बोर्ड. समोर चेतन बारावकर थोडी महागडे ठरलेले आहेत, पण 5 चेंडू त्यांच्या पक्षात नव्हते. पण पुढचा चेंडू जर अचूक हाताळला तर मागच्या सर्व चुका माफ. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी इंद्रजित थोडंसं सरप्राइझिंग आहे. इंद्रजितला फक्त 5 चेंडू मिळालेले आहेत आणि ते 3 धावांवर खेळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक. मिड ऑफचा बॉल खाली येतो. जजमेंट घेतो. कॅच कम्प्लीट. इंद्रजित, जो मोठा पॉज होता त्या पॉज मुळे त्यांचा खेळ थोडासा बदलला. ते जलदीच्या सुरुवात बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवशंभो स्मॅशर्स या संघाकडून पोहोचत आहेत शरद पवार. धावसंख्या 4 गडी बाद 67 झालेली आहे. 67 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आसिफ मुलानी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रमबदल खूप आवश्यक आहे आणि म्हणतात की आगेशी खेळताय तर चटके लागण्याची शक्यता आहे. समोर गोलंदाज आपण पाहिला होता चेतन बारावकर, पण इंद्रजितने चांगलाच खेळ खेळला. थोडा संयम त्यांनी बाळगला. संयम बाळगणं खूप कठीण आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. हातात बॅट आहे म्हणून उठसूट मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न करायचे नसतात. कधी कधी संयम देखील खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचं थांबणं तुमच्या सहकार्यासाठी ऊर्जा दर्शवणारं असतं. आणि कदाचित इंद्रजितने तोच अनुभव आपल्या संघाला दिला, जरी त्यांच्यामध्ये तितक्या धावा मिळाल्या नाही. पुन्हा एकदा सोनू भिसे यांच्यावरती जबाबदारी शेवटच्या षटकासाठी आलेले आहेत.
धावसंख्या 67, 4 गडी बाद, 5 षटकाचा खेळ संपला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सातत्याने आपण त्या सूचना करतोय. दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. डीजी लायन्स आणि भापकर नॉट 7 टायगर्स. बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाटल्या, सिंगल तर कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. 2 धावा आरामात पळून पूर्ण केलेले. जास्तीत जास्त स्ट्राईक आकाश स्वतःकडे ठेवत आहेत, कारण सावकाश खेळ हा त्यांच्या वृत्तीत नाहीये. त्याला फक्त आक्रमक खेळ आवडतो आणि तोच आपण पाहतोय. स्कोर शीटवर 7 चेंडूंमध्ये त्यांनी 17 धावांचं योगदान दिलेलं आहे. सांघिक धावसंख्या शिवशंभू स्मॅशर्सची 69 धावा, 4 गडी बाद, 69 रन्स. सोनू भिसे कटर्स आहेत सोनूकडे आणि त्या कटरचा अचूक वापर करतायत. बॉलला गुड लेंथवर ठेवतायत. बॉलचा बॉलिंग पाथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. विकेटकीपर चांगल्या पोझिशनमध्ये भूषण जगताप कुठली चूक न करता प्रत्येक बॉल गॅदर करतायत. हा डॉट बॉल खूप महत्त्वाचा होता सोनू बीसीसाठी आणि सुपर स्ट्रायकरसाठी. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या 69, 4 गडी बाद. सोनू वरती विकेट. झेलची संधी आहे. जितकं गमावलंय त्यापेक्षा दुप्पट कमावण्याची धमक तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि तीच धमक पाहायला मिळाली. सोनू भिसेची विकेट मिळवतोय आकाश काळे यांना परतावं लागते. बॅटर बॅक पॅव्हलियन. नवीन फलंदाज आता पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. शरद पवार पोहोचत आहेत पॉवर दाखवण्यासाठी आणि पॉवर पाहायला मिळेल का, कारण एका बाजूला सोनू भिसे यांचं आव्हान खूप चांगलं आहे. या षटकामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये त्यांच्या वतीने धावा खर्च झाल्या, पण या षटकामध्ये बऱ्यापैकी त्यांनी अडवलेलं आहे. धावफलकाला पिवळा कंदील देण्याचं काम केलेलं आहे. आता त्यांनी लाल कंदील दिलेला आहे आणि पाहूया आता तोच लाल कंदील हिरवा कंदीलमध्ये बनवण्यासाठी आता शरद पवार आपण पाहणार आहोत स्ट्रायकर एंडला. धावसंख्या 69 झालेली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी असतील. भापकर नॉट 7 टायगर आणि डीजी लायन्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जर आपण उपस्थित नसाल तर षटकांमध्ये कपात होईल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आजचं 7 सामन्यांचं वेळापत्रक पूर्ण आपल्याला करायचंच आहे. शरद स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. खूप जास्त ऑप्शनच्या बाहेर सरकल्याने फुल टॉस मिस केला. फुल टॉस बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न रास्त होता का. आता शरद स्वतःलाच प्रश्न विचारेल की आपण स्ट्रेट ब्रॅकेट खेळलो असतो कदाचित कनेक्शन झालं असतं, धावा मिळाल्या असता. आपल्या संघाला एक धाव महत्त्वाची असताना या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतील तुम्हाला आणि तुमच्या संघाला. धावसंख्या 69. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. सोनू भिसे कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, जबरदस्त बॉल हाताळलेले आहेत आणि मी म्हणतात ना की इथे आपल्या वाटा आपल्याला शोधाव्या लागतील आणि या ठिकाणी प्रत्येक चेंडू वेगळ्या दर्जाचा आपण पाहिला या षटकामध्ये सोनू भिसेचा. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 70, 5 गडी बाद. सोपं काहीच नसतं, परत येण्यासाठी झटावं लागतं आणि तीच झटपट मैदानाच्या आतमध्ये सोनू भिसे यांची पाहायला मिळाली आणि म्हणूनच तो विश्वास जो सार्थकी ठरवतायत, जो विश्वास ठेवला होता संतोष लष्करने. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. धावसंख्या 70. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. जास्त वेळ क्षेत्ररक्षण सजवताना घेऊ नका ही देखील बाब आता मला सांगावीशी वाटते. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. मान्य करतो की तुम्हाला 1 बॉल महत्त्वाचा आहे, पण दिवससुद्धा महत्त्वाचे आहेत. थंडीचे दिवस आहेत. 6 वाजताच काळोख येतो आणि त्या अगोदर आपल्याला 7 सामने 6 षटकांचे पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी हे नियोजन. आसिफ 2 पायांच्या मधून वाट शोधत बॉल विकेटकीपरच्या दिशेनं. दरम्यान भूषण थोडेसे चुकले आणि त्याच संधीचा फायदा उचलला आहे. फलंदाजांनी बायची 1 धाव मिळते आणि आता ही 1 धाव ॲड होईल. फलंदाज बाद होईल. 6 गडी बाद, 71 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 72 धावांची. 36 चेंडू 72 धावांची गरज असेल सुपर स्ट्रायकर्सला. 36 चेंडू 72 धावांची गरज. जाऊया थेट टॉस बॉक्समध्ये. टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल. तर मोइनजी बागवान आणि अरबाजी शेख आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि आता हा सामना खूप महत्त्वाचा असेल. एकंदरीत चांगला खेळ आहे. भापकर नॉट 7 टायगरकडून आपण मागच्या सामन्यात पाहिला.
डीजी लायन्स स्ट्रगल करते आणि ते स्ट्रगल आज संपेल का हा प्रश्न त्यांच्या चाहत्याच्या मनात निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तेच देतील. बट ऑब्वियस तर अरबाजी शेख यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अरबाजी इनामदार, माफ करा, अरबाजी इनामदार यांच्या शुभहस्ते टॉस होईल. नाणं आपण दाखवूया दोन्ही कॅप्टन्सला. एका बाजूला आहे BPL, एका बाजूला आहे अमराई बॉईज. कॉल कोण देईल? चालेल, चला. BPL चा कॉल, पण नाणेफेक जिंकलेले डीजी लायन्स दे. धन्यवाद अरबाजी, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. तर डीजी लायन्स नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग. कालच्या खेळावर कसं वक्तव्य करायला खूप महत्त्वाचं असं ॲनालाइज करणं. कालच्या सामन्यामध्ये काय घडलं, काय बिघडलं त्याचं ॲनालायझिंग झालं, चर्चा झाली, प्रॅक्टिस झाली आणि आज सेशन कसं खेळायचं आहे ते व्यवस्थित झालं आहे. अभ्यास काय संघामध्ये बदल असेल की तीच टीम घेऊन खेळणार आहात? एक अंकुश टकले आहे तिथे. क्षेत्ररक्षण आपण निवडलेले आहे आणि भापकर नॉट 7 टायगर्स फलंदाजी करायची. सकाळची सुरुवात काय जबरदस्त झाली. 3 लेफ्ट आर्म सीमच घेऊन तुम्ही खेळताय. काय सांगाल टीम बॉन्डिंगबद्दल, टीमबद्दल? सर टीम बॉन्डिंग चांगली आहे, सगळे तरुण खेळाडू आहेत. ही पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक चेंज आहे. ओके, ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. तर नाणेफेक जिंकलेले डीजी लायन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायचे भापकर नॉट 7 संघाला. दोन्ही संघादेवे शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहोत आपण अभ्यासू, सदाबहार आणि ज्यांचं समालोचन आपण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर जाऊन सुद्धा ऐकलेलं आहे असे गोपी जाधव सर आपण सेकंड इनिंगमध्ये ऐकणार आहात. आपण हा 7S लाईव्हवर पाहताय बारामती प्रीमियर लीग पर्व 6. थँक्यू मनीष पाटील सर. बारामती प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावामध्ये या सामन्यात लक्ष प्रस्थापित केलं गेलं आहे 72 धावांचं. खरं तर आज आपण पाहिलं तर 7 नोव्हेंबर आहे. पॉली उमरीकर जे भारतीय क्रिकेटपटू होते ज्यांचा स्मृतिदिन आहे. 28 मार्च 1926 हा त्यांचा जन्मदिवस. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2006ला त्यांचं निधन झालं आणि आज त्याचा स्मृतिदिन आहे. भरपूर वर्ष भारतीय संघासाठी त्यांनी क्रिकेट खेळलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते मुंबई आणि गुजरातसाठी खेळलेले, तर त्यांना देखील आदरांजली असेल. सुपर स्ट्रायकरच्या समोर 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. दादासाहेब दांगडे आणि किशोरजी मासाळ यांचा हा संघ आहे. संघ मालक म्हणून ते भूमिकेत आहेत. त्याचबरोबर किट स्पॉन्सर म्हणून प्रताप बाबा पागळे, सागर पागळे, प्रामनोहर जमदाडे, सचिनजी जमदाडे, दत्तात्रय सायकर, विनोदजी जमदाडे, विकेजी होली सर यांचं देखील हे चांगले योगदान आहे या संघाच्या बांधणीमध्ये. सामन्याच्या दिशेने जाऊया. सागर मोतीकर आणि नवाज शेख. मागच्या मॅचमध्ये नवाजने खूप चांगली कामगिरी केली. या सामन्यामध्ये एक मोठं लक्ष प्रस्थापित केलं गेलं आहे. 12 धावांच्या सरासरीने धावा गरजेच्या आहेत. 72 धावा बनवायच्यात. तर पहिलं षटक प्रवीण गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आहे. शिवशंभो स्मॅशर्स पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असणार आहेत. पहिला चेंडू फुल लेंथ होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला दिशा दिली. अलॉंग दी कार्पेटने बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने निघाला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत, बॉलला थांबवत आहेत, थ्रो करत आहेत. तोपर्यंत एकेरी धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 72 धावा 72चं लक्ष इथे प्रस्थापित केलं. एक मोठी धावसंख्या पूर्ण करायची. मी मगाशी उल्लेख केला की 12च्या सरासरीने धावफलक राखणं गरजेचं आहे आणि यासाठी महत्त्वाचं काय असेल तर पॉवर प्लेमध्ये तुमच्या धावा येणं. जिथे 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फ्लाइंग स्लिप ठेवला गेला आहे. गलीमध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉईंट मिडॉनच्या डोक्यावरून फटका सजवला आहे. यावेळेला क्लास दाखवला आहे. पॉवर प्ले भेटत असताना पहिला चौकार येतोय. पहिला चौकार. आत्मविश्वास भरपूर होता फलंदाजामध्ये. नवाज शेख जो महत्त्वाचा फलंदाज आहे या संघाचा सुपर स्ट्रायकरसाठी आणि नेहमीच नवाजचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिलेला आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार वसूल केला. पॉईंट लावला गेला. त्यानंतर पाहता कव्हर्समधून क्षेत्ररक्षक मिडॉप आणि मिडॉन लावले गेलेत. डीप मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर. आडव्या बॅटने ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय. रमपम करत
सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावा. Jazz in the mix. दोन चौकार लगातारच्या 2 चेंडूवर खेळले गेले. नवाजच्या बॅट म्हणून हे जो 2 चौकार पाहिले. सागरने पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली. धावसंख्येचा तिथे श्रीगणेशा केला आणि जसा नवाज शेख स्ट्रायकिंग इनला आला. हा नवाज नाही तर हा नवाब आहे. नवाब ही त्याची पाहायला मिळते ज्या पद्धतीने तो खेळतोय. खरं तर 2 चौकार त्याने गोलंदाजाच्या विरोधात. प्रवीण हा देखील एक मातब्बर गोलंदाज परंतु सध्या वरचढ ठरलाय तो नवाज. नवाजसाठी या षटकातला पुढचा चेंडू कमी गतीने टाकलेला होता. खरं तर लो फुल टॉस आहे. थोडंसं फंबल परंतु एकच धाव इथे मिळणार आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण अडखळलं. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये पोहोचला चेंडूसोबत परंतु तिथे क्षेत्ररक्षण अडखळत असताना एक धाव देखील पूर्ण केली गेली. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली आहे. 10 धावा बिनबाद. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अजय आवळे सरांना. त्याच्याबरोबर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत संजय भालेराव सर आहेत. दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस. यावेळेला मोठा फटका खेळाय. पूल केलाय. पूलचा पॉवरफुल फटका. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार. दोन चौकार आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता हा षटकार देखील आलाय. म्हणजेच काय तर आक्रमकता इथे दाखवली जाते. पुढचा चेंडू यावेळेला फुल लेन त्या आउटसाठी ऑफ स्टंप भेदकता पाहायला मिळाली. रफ्तार से गिरफ्तार यावेळेला तोच प्रयत्न होता परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली गेली सागरकडून. त्यानंतर नवाजचे 2 चौकार. त्यानंतर सिंगल घेतली गेली. जसा सागर आला त्याने षटकार ठोकला आणि एक चांगला फ्लाइंग स्टार्ट ते दिला गेलाय. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. 12च्या सरासरी धावा बनवायच्यात परंतु 16 धावा. मंचावर आपण पाहतोय अरबाजची इनामदार यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर मोहिन बागवान हे देखील खेळाडू आहेत. काल आपण मोहिन बागवान यांना खेळताना पाहिलं. काल त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. पण आजच्या दिवसाचा खेळ एकंदरीतच पाहता हा सामना देखील तेवढाच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचेल. 16 धावा निश्चितच आलेल्या आहेत परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक निर्णायक ठरणार आहे. 12ची सरासरी गरजेची आहे परंतु 16 धावा म्हणजेच काय तर पहिल्या षटकाच्या अधिकच्या धावा मिळाल्यात त्या कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आत्मविश्वास देतील. त्यामुळे इथे थोडासा शांत आणि संयमी खेळ अपेक्षित असेल परंतु अटॅक केला जाईल कारण पॉवर प्ले अजूनही चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असताना सूरज आलेला आहे. पहिला चेंडू बॅकफुटला जात असताना कव्हर्सला हलक्या हाताने फक्त बॉलला पंच केलं. एकदा मी इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एकेरीवरच इथे समाधानी होत आहेत. तुमची तुलना आयुष्यात कोणासोबत करू नका कारण तुमच्या वाट्याला आलेला जो रोल आहे तो तुमच्यापेक्षा उत्तमरित्या कोणीच पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आपली तुलना कोणाशी करून चालत नाही. नैसर्गिक खेळ या दोन्ही फलंदाजांनी आत्तापर्यंत दाखवला आहे. जेवढा शांत संयम तेवढाच विस्फोटक डिस्ट्रक्टिव्ह फलंदाजी देखील केली जाते. सूरजचा पुढचा चेंडू ओव्हर विकेटने पायावर टाकण्याचा प्रयत्न केला. लाईन मिस केली. बॉलच्या लाईनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला अंगलट आलाय असं पाहायला मिळतंय. पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद झालाय. सागर बॅक टू दी पवेलियन गॉन. म्हणून जगण्यासाठी आम्हाला ॲक्शन रिप्लेमध्ये पहा थोडासा शफल झाला आणि त्यानंतर विसरून गेला होता की आपली लाईन आपण चुकवतोय की काय. गोलंदाज सूरजने अगदी अचूक टप्प्यावर हा चेंडू टाकला आणि तिथून त्रिफळा उद्ध्वस्त होत असताना एक मोठी विकेट प्राप्त झालेली आहे. नवीन फलंदाज टीमचा संघनायक टीमचा नेता संतोष मैदानामध्ये चाललाय. संतोष लष्कर. खरं तर या खेळाडूसोबत प्रेझेंटेशनमध्ये मी चर्चा केली होती आणि त्याने सांगितलं की बारामती प्रीमियर लीग ही माझ्या आयुष्याला माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारी स्पर्धा आहे. ही स्पर्धा नेहमीच माझ्यासाठी खूप मोठी राहिली आहे. त्यामुळे प्रत्येक पर्वात मी आतुरतेने वाट पाहत असतो. एखादा चातक पक्षी ज्या पद्धतीने पावसाची वाट पाहतो अगदी त्याचप्रमाणे या स्पर्धेची मी वाट पाहत असतो.
परंतु ह्या डावामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर वाट देखील लावावी लागणार आहे, कारण 72 धावा तुम्हाला बनवायच्या. धावसंख्या आहे 17, 1 गडी बाद. संतोष स्ट्रायकिंग एंडला. सूरजचा पहिला चेंडू तो फेस करेल. यावेळेला रिव्हर्स खेळायचा होता. वेलकम मनीष पाटील सर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु टायमिंग जुळलेलं नाही आहे. बॉल थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. आपण पाहिलं असेल की पाणबुड्या पाण्याच्या खाली जाऊन आक्रमण करतात, तसाचा चेंडू यष्टीच्या अगदी खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आहे. संतोष लष्कर जेवढा वेळ घेतो तेवढाच तो विस्फोटक होतो, परंतु सूरजने सध्या त्याला थांबवलेलं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पहा संतोष लष्करची कल्पकता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय, परंतु जो चेंडू टाकला होता पहिल्या फलंदाजासाठी अर्थातच सागर मोतीकरसाठी, तशाच धाटणीचा चेंडू इथे टाकायचा होता, परंतु यावेळेला कल्पकता दाखवली संतोष लष्करने. ॲक्शन रिप्ले पहा. त्याला कळालं की बॉल मिस होईल, त्याने लगेचच पाय टाकला, परंतु हा वाईट बॉल होता. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 18 धावा. पुढचा चेंडू संतोषसाठी. हो हो हो, पुन्हा ते चित्र पाहायला मिळते. सेलिब्रेशन पहा. मागच्या चेंडूवर बचावला, परंतु यावेळेला अचूकता साधली. अचूक टप्पा. गोलंदाजाचा इरादा पक्का. दिलाय दुसरा धक्का. संतोष लष्कर बॅक टू दी पवेलियन गॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. पुढे सरसावला. खेळण्याचा प्रयत्न चालत निघाला होता आणि तिथून गोलंदाजानं सांगितलं तुला आता परत जावं लागेल. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए उस शीशा तलाश कर. थोडासा शोध होता धावेचा, परंतु तिथे थोडंसं अपयश आलं आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे. 18 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय आणि दोनही धक्के दिलेत सूरज जाधवने. सूरज म्हणजे सूर्य, आणि एका बाजूला आपण पाहतोय सूर्य आकाशात देखील तळपतोय आणि मैदानाच्या आतमध्ये देखील सूरज तळपतोय. म्हणजेच काय, गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. 2 मोठे धक्के इथे दिलेत सुपर स्ट्रायकर्सला, परंतु आता तिसऱ्या विकेटसाठी इथून सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मेरिटवर खेळावं लागेल आणि त्यानंतर जो रिक्वायर रन रेट आहे तो बॅक ऑफ दी माइंड तुम्हाला ठेवावा लागणार आहे. धाव गतीची गरजेची आहे. गती आणि मती एकत्र आली तर धाव गती वाढू शकते आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. गोलंदाज तयार. सूरज. नवीन फलंदाज आहेत सागर सूर्यवंशी. सागर सूर्यवंशी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पकडला झेल. तू चल मी आलोच, हे समीकरण पाहायला मिळत आहे. इनसाइड आउट खेळायचा होता, फटका फसला. शॉर्ट कव्हर रिजनला इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओ युटी आउट. तिसरा धक्का. तिसरा धक्का दिलेला आहे. एका षटकामध्ये 3 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या. काल आपण बाळा सोना पाहिलं, एका षटकामध्ये 4 गडी बाद करण्याचा विक्रम त्यांनी रचला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ह्या षटकात आत्तापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. बारामती प्रीमियर लीगने काय दिलं तर बारामती प्रीमियर लीगने टॅलेंट दिलं. बारामती प्रीमियर लीगने काय दिलं तर अनेक नामवंत खेळाडू दिले. आणि बारामती प्रीमियर लीगने काय दिलं तर बारामती प्रीमियर लीगने इथल्या क्रिकेटला एक नवे संजीवनी, नव्या रूपाने जीवित करण्याचं काम केलेलं आहे. आणि याचं सर्वस्वी श्रेय कोणाचं असेल तर योगीजी वटकर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर आमचे सर्व संघमालक. खरं तर मी बारामती प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा यावर्षी जोडला गेलो. मनीष पाटील चल गेलेल्या अनेक पर्वांपासून आहेत, 2 पर्वापासून. हे 3रं पर्व आहे त्यांचं. ओ हो हो, आणखीन एक चेंडू यस्तीचला अगदी फुंकर मारून निघून गेला, परंतु अजय आवळे सर या ठिकाणी सांगतायत हा वाईड चेंडू आहे, लाईन थोडीशी भटकलेली आहे आणि हा वाईड बॉल आहे. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. खरं तर आमचे दोनही पंच ज्यांनी अनेक वर्ष पुण्याचं क्रिकेट जगवलं, पुण्याचं क्रिकेट मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, 3ही पंच, आणि असे दर्जेदार पंच आपल्याला लाभलेत हे देखील आपलं भाग्य आहे. गोलंदाज तयार होते सूरज. 19 धावा आहे स्कोर कार्डवर, 3 गडी बाद. शपोल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन ऑफ अटॅक सातत्याने आउटसाइड लेग स्टंप आहे. आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो, हा तुमचा आत्मविश्वास झाला, पण हे फक्त मीच करू शकतो, हा अति आत्मविश्वास झाला. तुम्ही 3 विकेट जरूर घेतलेले आहेत, परंतु त्यानंतर तुम्हाला परफेक्शन दाखवायचं आहे. नो बडी इज परफेक्ट, आय एम नो बडी. परिपूर्ण असं कोणीच नसतं, परंतु त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण राहायचं आहे आणि ती सातत्यपूर्ण गोलंदाजीमध्ये दाखवणं गरजेचं आहे.
आत्मविश्वास आहे, परंतु थोडीशी लाईन चुकली आहे. सूरज पुन्हा एकदा तयार. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल थोडासा मागे गेला, लेट कट करायचा होता, डबल माइंडेड होता. इथिकल डिलेमा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मागे जात असताना बॉलला फक्त गाईड केलं, गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळते सिंगल बरोबरच या षटकाची समाप्ती होते. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची ते संपुष्टात आलेली आहेत. 72 धावांचा पाठलाग करत असताना इथे धावसंख्या आहे 21 धावा, 3 गडी बाद. चेंडू शिल्लक असणार आहेत आता तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. निलेश खेळत आहेत 1 वर, नवाज शेख 4 चेंडूमध्ये 10 वर खेळत आहेत. मी मगाशी उल्लेख केला, हा नवाज नाही, हा नवाब आहे. त्याच्या फलंदाजीमधली नवाबी आम्ही मागच्या मॅचमध्ये पाहिलेली आहे आणि त्याच्यावर दारोमदार असणार आहे. 3 गडी बाद झाले, संघ थोडासा अडचणीत आहे. संकट मोचक बनणं, मी काल देखील एक डायलॉग या ठिकाणी सांगितलं होता की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. संघ अडचणीत असताना तुम्हाला संकट मोचकाची भूमिका पार पडायची असते, तुम्हाला तर रोल पूर्ण करायचा आहे. आणि आता या सामन्यामध्ये संकट मोचक कोण ठरू शकेल तर तो आहे नवाज शेख, ज्याच्यावर सर्वाधिक दारोमदार असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला तेवढी चांगली साथ द्यायची असेल त्याचा सहकलाकार अर्थातच सहकारी निलेशला. चेंडू ऑन साईडला खेळला गेला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डेडिकेशन पहा क्षेत्ररक्षकाचे, अगदी स्वतःला झोकून दिलंय आकाश काळे. आकाश काळेने स्वतःला झोकून दिलं, डाईव्ह केलं, चेंडू थांबवला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांबरोबरच धाव फलक पुढे चाललेला आहे. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 23 धावा. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मयूर मोतीकर. आमचे साहिल आहेत 7S साठी खूप चांगलं कामकाज करत आहेत आणि आमचे 12th मॅन देखील चांगलं कामकाज करत आहेत. प्रत्येक खेळाडूकडे जसा बॉल जाईल तसं नाव कळवलं जात आहे, प्रत्येक फलंदाजाचं नाव योग्य पद्धतीने सांगितलं जाते. 12th मॅनची भूमिका हीच असते खरं तर. कमेंट्री बॉक्समध्ये ज्यावेळी तुम्ही येता, धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 24, 3 गडी बाद. नवाज 10 वर खेळतोय. 22 चेंडूने 48 धावा. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल यावेळेला खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण केली, थोडीशी जोखीम घेतली, परंतु ही जोखीम इथे कुठेतरी 2 धावांची हमी देते आणि 2 धावा अतिशय चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केल्या. 2 धावांबरोबरच धावफलक पुढे चाललाय. गोलंदाजाने डोक्याला हात लावला, चेहऱ्यावर हात ठेवला आणि विचार केला की ते थोडंसं लवकर क्षेत्ररक्षण करायला हवं होतं, परंतु ते झालेलं नाहीये. 2 धावांबरोबरच धावफलक पुढे चाललाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 26 धावा. गडी बाद झालेले आहे 3. अभिजित पुढचा चेंडू, पायावर टाकलेला बॉल फ्लिक केलाय, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. वाह, काय स्टॉप केलाय बॉल. 2 धावा इथे देखील मिळतील. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, बॉटम हँडचा वापर केला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न खरं तर आहे इथे, परंतु यावेळेला तिसरी धाव घेतली जात नाहीये. फुलरलीनचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, तिथून ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट फटका इथे दाखवला गेला. रिप्लेमध्ये पहा, मनगटाचं त्यावेळी तुम्ही वापर करता, तुमच्या फोरम्समध्ये ताकद असणं गरजेचं आहे. टायमिंग तुम्हाला जुळवावं लागतं. इम्रानला आपण पाहतोय, चेहरा हसता हुआ नुरानी चेहरा. यावेळेला बॉलला दिशा दिली आहे वाईडिश लॉंग ऑफला. खरं तर इम्रानचा काल वाढदिवस होता, काल त्याने चांगला खेळ साकारला. आज तो अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून जातोय. मॅचच्या दिशेने जाऊया. धावा झालेल्या आहेत 29 धावा, 3 गडी बाद. पुढचा चेंडू अभिजितचा, पुन्हा एकदा फुल इन डिलिव्हरी टाकली गेली आहे. आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्पेल लीगला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटसाठी त्याने प्रयत्न निश्चितच केलेला आहे. 1 धाव इथे देखील मिळते. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 30 धावा. 3 गडी बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा गडी बाद झाला होता सागर सूर्यवंशी, ज्याला खातही उघडता आलेलं नव्हतं. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू असतील 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 14 वर पोहोचलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो आहोत मैदानात, तोपर्यंत जाऊया. आमचे DJ दादा आमच्यासोबत जोडले जातील. एक सुमधुर संगीत ऐकूया. असे गेलो असे आलो. Jazz in the mix.
18 चेंडू आणि 42 धावांची आता इथून पुढे गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. निलेश खेळतो आहे 4 बॉलमध्ये 5 वर, नवाज शेख 7 बॉलमध्ये 15 वर खेळतोय आणि आता सर्वाधिक दारोमदार असेल. इथून चौथ्या विकेटसाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी तुम्हाला बनवायची. प्रत्येक षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 14 धावा हे समीकरण पूर्ण करायचं असेल आणि त्यानंतर हा विजय इथे मिळवता येईल. सुपर स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या डावामध्ये फलंदाजी करत असताना. दादासाहेब धांगडे, किशोरजी मासाळ यांच्या मालकीचा हा संघ आहे. सूरज आलाय पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये. सूरजचा हा पहिला चेंडू ऑफ स्टंपचा बॉल ऑन साईडला खेचून आणलाय. स्क्वेअर लेग रिजनमधून बॉल अलॉंग दी कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करत निघालाय. एक धाव इथे देखील मिळते. एकेरी बरोबरच धावफलक पुढे चाललेला आहे. धावा झालेला आहे स्कोर कार्डवर 31 धावा. सूरज मागच्या षटकामध्ये अतिशय टिचून गोलंदाजी केली. परफेक्शन पाहायला मिळेल. काही अतिरिक्त चेंडू त्याने टाकले परंतु विकेट्स देखील घेतल्या हे गरजेचं राहतं आणि विकेट टेकर आहे म्हणून त्याला पुन्हा एकदा संघनायकाने गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलं. यावेळेला फटका फसलाय. मी हेच म्हणालो होतो की हा खेळाडू विकेट टेकर आहे परंतु इथे पहा अतिघाई संकटात नाही. मी मगाशी उल्लेख केला की आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. इथे अगदी सहज सोपा झेल होता. खरं तर यष्टीरक्षकाने हा झेल सहज पूर्ण केला असता परंतु त्यानंतर सूरजची अतिघाई संकटात घेऊन गेलेली आहे आणि तब्बल 4 खेळाडू त्या चेंडूकडे पाहत राहिले. यासाठी क्रिकेटच्या पटलावर येस नो वेट या शब्दांना किती महत्त्व आहे. वेलकम या स्पर्धेचे जनक योगी चिवटकर आता किट अप होऊन आलेले आहेत. काल त्यांची बॅट बोलली, आज देखील ते खेळताना पाहायला मिळत. खरं तर या माणसाने एक वेगळा विक्रम रचलाय. 6 पर्व सातत्यपूर्ण करणं ही तेवढीशी सहज सोपी बाब नाही आहे. योगी चिवटकर यांना खरं तर आपण यासाठी ओळखतो. आमच्या मुख्य मंचाचं दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळालं 7 एसच्या माध्यमातून. मैदानाच्या बाहेर अतिशय शांत मन मिळावू. मैदानामध्ये गेल्यानंतर आपण त्यांना नेहमीच आक्रमक आणि विस्फोटक पाहतो. सूरजचा पुढचा चेंडू यावेळेला फुल लेन डिलिव्हरी. लॉंग ऑनमध्ये फटका सजवला गेलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्ही शेपमध्ये हा फटका होता. एकदा इथे देखील मिळते. जे खेळाडू मैदानाच्या बाहेर डिजिलायन्स आपल्याला विनंती आहे मित्रांनो, सामना चालू आहे. कुठल्याही लक्ष विचलित होणार नाही खेळाडूंचं याची आपण दखल घेऊया. आपण सर्वजण सुज्ञ आहात, क्रिकेट प्रेमी आहात, त्यामुळे आपल्याला मी विनंतीवजा सूचना करतो की प्रॅक्टिस थांबूया. सूरज तयार. फुल लेन डिलिव्हरी, सातत्याने लाईन ऑफ अटॅक. या खेळाडूचं या गोलंदाजाची जर आपण चर्चा केली तर याने लाईन ऑफ अटॅक खूप चांगला दाखवलेला आहे. ज्या पद्धतीची त्याची गोलंदाजी आहे, ॲक्शन खूप चांगली आहे. उंचीचा चांगला वापर केला जातो. खांद्याचा देखील तो तेवढाच चांगला बॉल रिलीज करत असताना वापर करतो. एक चांगला गोलंदाज कोण असावा की ज्याला माहिती आहे एखादा फटका त्याच्या विरोधात आल्यानंतर व्हेरिएशन कसं करायचं, गोलंदाजाची मुवमेंट कशी ओळखायची, तो एक चांगला गोलंदाज मानला जातो. गोलंदाज तयार होतोय सूरज ओव्हर दी विकेटने. यावेळेला सरळ बॅटने खेळायचं होता. एक पाऊल पुढे काढलं होतं पण तो बॅट अगदी चेंडू बॅटला अगदी जवळ निघून गेला, फुंकर मारून निघून गेला. चेंडू आणि बॅटमध्ये काही अगदी आपण पाहिलं तर खूप कमी अंतर होतं. सरळ बॅटने खेळण्याचा यावेळेला प्रयत्न केला गेला परंतु कोणताही स्पर्श नाही आहे. निर्धाव चेंडू येतो आणि जेवढा निर्धाव चेंडू इथे टाकले जातील तेवढासा दबाव देखील बनणार आहे परंतु इथे फटकेबाजी देखील गरजेची आहे. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा आपण पाहतोय. सूरज तयार होतोय. लो फुलटॉस होता, कव्हर्समध्ये खेळलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन नाहीये हे पाहिलं होतं आणि आता पहा इन टू दी गॅप, मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. 4 रन्स चौकार.
पोहोचलाय 6 धावांसाठी षटकार. Jazz in the mix. थँक्यू डीजे. हा षटकार उभारी देईल. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा, पण झालं गेलं विसर, मूठ आवळ अश्रुआवर, लक्षावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. प्रयत्न करणं गरजेचं आहे. काल तुम्ही काय खेळात याला क्रिकेटच्या पटलावर महत्त्व नाही आहे. प्रत्येक नवीन डावात तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असते. पुन्हा हेलिकॉप्टर खेळायचं होतं अलॉंग दी कार्पेट. बॉल चालाय, थोडंसं फंबल झालं, थोडीशी गंमत केली क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याची किंमत ही 2 धावांनी मोजावी लागते. धावफलकावर 2 ने धावफलक पुढे चाललेला आहे. धावा झालेल्या आहेत 46 धावा, 3 गडी बाद, 8 चेंडू आणि 26 धावा. इथून मोठ्या फटक्याची गरज आहे. आक्रमण करावं लागेल. तुमच्याकडे अजूनही 7 विकेट्स आहेत, त्यामुळे तुम्हाला इथून मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर सलामीला आलेला नवाज अजूनही खेळतोय. नवाजला आता सर्वाधिक दारोमदार घेणं गरजेचं आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, संधी दिली नाहीये. यावेळेला देखील फुल टॉस गॅपमध्ये खेळला जाईल असं वाटतं. येस, इथे गॅपमध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. रिप्लेमध्ये पहा, थोडासा मागे गेला, आडव्या बॅटने पुल केला, पॉवरफुल होता असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षक करत हा चेंडू थांबेल, पण तो चेंडू थांबलेला नाहीये. आणि अखेर 4 धावा येत आहे. 4 धावांबरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 50 सांघिक अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे. सुपर स्ट्रायकरचं 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आज पुन्हा एकदा तयार होतोय पुढच्या चेंडूसाठी. यावेळेला लाईन मिस केली, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डाऊन, क्लीन बॉल. 4था धक्का बसतोय. 50 धावा, 4 गडी बाद. कारण निलेशला स्ट्रायकिंग एंडला पोहोचवणं गरजेचं आहे. अखेर धावबादच्या स्वरूपात 5वा धक्का बसतोय. धावसंख्या आहे 56. रिप्लेमध्ये पहा, थ्रो खूप चांगला होता. पहिली धाव अतिशय वेगाने निलेशने मागे पाहिलं. टीमचा आयडल. 4 चेंडू आणि 15 धावा. इथून 1 ते 2 मोठे फटके आणि त्यानंतर सामन्यामध्ये कलाटणी. पुढचा सामना देखील एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे. डीजीज लायन हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय तावरे, खरं तर ज्या खेळाडूने बारामतीमधून सुरुवात केली, अनेक स्पर्धा गाजवल्या, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट तो खेळताना पाहायला मिळाला, तेवढाच चांगला मित्र आहे आमचा. मोरगावला बिलॉंग करतो आणि या खेळाडूचा कालचा दिवस थोडासा संघर्षमय राहिला, पण तो आज नवीन सुरुवात तो करताना नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू आहेत, 15 धावांची गरज आहे. 57 धावा स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
गोलंदाज तयार होईल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. आडव्या बॅटने क्रॉस बॅटिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येते. थोडंसं फंबल झालंय आणि त्याचा पूर्णपणे लाभ उठवला गेलाय. पहा गोलंदाजाची रिॲक्शन. इथे एकेरी धाव मिळू शकत होती. थोडासा फंबल झाला. बॉल हातातून पुन्हा निघाला आणि जोपर्यंत थ्रो करायचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत 2 धाबाची त्याची चाल, घारीची नजर, चाणाक्ष नीती, कल्पकता या गोष्टी क्रिकेटमध्ये किती महत्त्वाच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत. आता शेवटच्या षटकातली 3 जिंकण्यासाठी धावा बनवायचे 13. इनसाइड आउट परंतु कव्हर्समध्येच खेळला जातोय. हलक्या त्याने खेळला फटका. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता निलेशला परतावं लागेल. 6वा धक्का बसतोय. धावसंख्या झालेली आहे 60 डावा 6 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंवर 12 धावांची गरज आहे. त्यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 षटकार इथे ठोकायचे असतील तुम्हाला, हा सामना जिंकायचा असेल तर 2 षटकार ठोकावे लागतील आणि त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. न्यू बॅटर निहाल शेख. इथे आमच्यासोबत साहिल शेख आहेत. मैदानामध्ये निहाल शेख आलेले आहेत. चला थोडं स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. आज देखील आजचं स्केड्यूल आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण करायचं आहे. तर पुढचा चेंडू ओव्हरची विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळलाय. लॉफ्ट जरूर केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव इथे मिळते आणि आता विजयाच्या दिशेने औपचारिकता पूर्ण केली जाईल. शिवशंभो स्मॅशर्स हा पहिला विजय मिळवतील. काल 2 सामने त्यांनी गमावले. सकाळी संघनायक माझ्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की आज आम्ही फलंदाजी करणार आहोत. एक चांगलं लक्ष्य आम्ही प्रस्थापित करू. 70 ते 75 धावा आणि त्या डिफेंड करत असताना आम्ही विजय मिळवणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आहे. बॉल खाली परंतु इथे झेल पकडल्या असं चित्र पाहायला मिळतो आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. 61 धावा बनवल्या गेल्यात. 7 गडी बाद आणि हा सामना इथे शिवशंभू स्मॅशर्सने 10 धावांनी जिंकलेला आहे. बेलफेड शिवशंभू स्मॅशर्स तर हार्ड लक सुपर स्ट्रायकर्स या सामन्याचा सामनावीर बर्थडे बॉय रामा सोळसे ठरलाय सामनावीर. अभिनंदन रामा, अभिनंदन टीम